दुबईमध्ये चांगल्या अशा एका रेस्टॉरंटला सर ॲडमिन लेवलला काम करतात ते. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता ते परत एकदा आपले जे पुण्यात आहेत ते शिफ्ट होतात आहेत. आणि मग आता इथे एक चांगला असं त्यांना एक सी फूडचं रेस्टॉरंट चालू करायचं. मग त्या संदर्भातच ते आज आपल्याला भेटायला आले होते. मग आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं की आपल्याला किती एरिया रिक्वायर्ड आहे, त्यांचं बजेट किती आहे, त्या बजेटमध्ये आपण काय लेवलवरती रेस्टॉरंट चालू करू शकतो. सो त्याच्यासाठी जागा कशी असली पाहिजे, मेन रोड टचवरती कसं असलं पाहिजे, बरं तो मेन रोड टच आहे हे आपण कसं कन्सिडर केलं पाहिजे, याचे काही थंब रूल आपण त्यांना सांगितले. एकंदरीत जर बघायला गेलं तर टेबल खुर्चीला किती कॉस्टिंग जाईल, इक्विपमेंटला किती कॉस्टिंग जाईल, कलरिंग झालं, प्लंबिंग वर्क झालं, LED बोर्ड्स झाले. त्यांना एक आपण वर्कआउट करून दिलं की टोटल प्रोजेक्टला कॉस्ट किती लागणार आहे. कारण का तर कॉस्ट जर चुकली तर सगळं बजेट नंतर कोलमडून जातं. मग ते जर आपण व्यवस्थितरित्या आधीच प्लॅनअप जर केलं तर आपल्याला ऐन टायमाला फंडची अडचण येत नाही. बरं, मग स्विगी झोमॅटो सोबत कशा प्रकारे काम करू शकतो, आपलं एक अप्रॉक्स रेंटल किती राहील, सॅलरीजचं आत्ता काय चालू आहेत, कारण दुबईच्या सॅलरीज आणि इकडच्या सॅलरीजमध्ये फरक असतो. मग त्यांना आपण ते पण सांगितलं की इथल्या सॅलरीज एवढ्या आहेत, इथलचे प्रॉपर्टी रेंटल्स एवढे आहेत, मंथली आपल्याला एवढा सेल्स तरी मिनिमम रिक्वायर्ड आहे, तर आपण कमीत कमी नो लॉस नो प्रॉफिटला काम करू शकतो. यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं. त्यांचे बाकी छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन होते, त्यावरती पण आपण त्यांना गाईड केला आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.